शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपालीच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सर्व स्वागत आहे. तर चला, आणि भाजीसाठी जे आहे की नाही, हे नारळ आपले, कोथिंबीर, कांदा, म्हणलं तर लसण टाकून जे आहे ना वाटून घ्यायचे. आणि हे जे आहेत ना नॉनव्हेजला बिलकुल टाकायचे नाही, जसं की नाही आपल्या रोजच्या भाज्यांना टाकून हे करायचे. तर खूप दिवसापासून पडून होते, तर आज ह्याचं काम केले. सकाळी की नाही दारावर आली होती खारी, तर जास्त तुम्ही खात नाही, पण कधी कधी जे आहे ना हे अशी वस्तू खाण्यासाठी घेतली मी आज खारी आणि जराशी स्वीट टोस्ट. तर चला आता मॉर्निंगच्या कामाला सुरुवात करते. सगळं जे सामान वगैरे आहे ना ठेवायचे. आता जे आहे ना सकाळच्या कामाला करते सुरुवात. शुभ सकाळ सर्वांना. तर चला, शिवजयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता झालेली सकाळची आंघोळ वगैरे, तर आता मॉर्निंगचे कामं जे आहेत ना तुमच्यासोबत सकाळचं रुटीन जे आहे ना गुरुवारचं शेअर करते. काय काय व्हिडिओमध्ये काय काय नाही ते नक्की पुढे बघत राहा. चला, आजचा दिवस आहे गुरुवार. तर सकाळीच भांडे वगैरे सगळे की नाही घासून ठेवते, जसं की प्यायचे भांडे पण घासून ठेवले होते. आणि पितांबरी लावून की नाही भांडे घासले की नाही की एकदम छान चमचमीत होतात. तर इथं की नाही प्यायचं पाणी भरून घ्यायले, कारण की नाही लाईट इतकी चालली की नाही पूजेचं ते पाणी भरून घ्यायला एकदाच मोटर लावली की नाही की सगळं पाणी जे नाही तर भरून घ्यायले, जसं की पूजाचंही पाणी, स्वयंपाकाचंही पाणी. आणि गॅस वाटल्यावर की नाही पाणी पडलं ना की लगेच लगे पुसलं तर गॅस वाटतं चांगलं राहत आहे. नाही तर की नाही ते आपलं मीठ कसं पडलं की पांढरं शिपट वट्टा होता आहे, तशी की नाही सगळी फरशी खराब होती. त्याच्यामुळे सारखं जे आहे की नाही असं पाणी पडलं की मी वट्टा जे आहे ना पुसून घेत असते आणि वाळू घालत असते कपडा, कारण की नाही दिवसभर जे ना कपडा हाताखाली लागते. तर चला, सकाळचं जे आहे की नाही आता पूजेचं पाणी भरलेलं आहे आणि स्वयंपाकाचं पाणी भरलेलं आहे. आणि आज मला की नाही देवघर साफ करायचं आहे, कारण की नाही आता कोणती अडचण असली की नाही की देवघर की नाही इतकं घाण करून ठेवतात की नाही. आकाशची डॅडी रोजचं उदबत्ती दिवे लावून आणि पुन्हा एकदा जे आहे की नाही असं पसारा निघते ना, दिसायला तर थोडं दिवसांनी काढले की नाही तेवढं जे आहे की नाही पसारा निघते, जसं की 2 ते 3 घंटे लागते देवघर साफ करण्यासाठी. तर चला, मला आज करून घ्यायचं आहे देवघर साफ. हे बघा, रात्री जे आहे की नाही तर आपले हे आहेत आळीव. तर हे आळीव जे आहेत ना मी रात्रीच भिजू घातले होते. आधी तर तुपात भाजून घेतले आणि पुन्हा जे आहेत ना हे भिजू घातले. तर आता ह्याची करायची मला सकाळी सकाळी नाश्त्याला खीर. आणि जरासं सकाळी खाऊन गेले ना कशी डॅडी की मग यायला 1 ते 1:30 वाजता. त्याच्यामुळे सकाळी आता या आळूची खीर जे कशी करायची काय नाही तुमच्यासोबत शेअर करणार. तर चला, चला मी इथं जे आहे की नाही आळूची खीर करणार आहे, ती पण गुळामध्ये करणार आहे. दूध पण टाकलं ना तरी ती खीर जी आहे ना फुटणार नाही. अशी छोटीशी टीप जी आहे ना तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गुळाचा प्रत्येक पदार्थ दूध टाकलं ना की चहा राहू द्या की काही राहू द्या ते फुटल्याशिवाय राहत नाही. पण इथं जे आहे की नाही तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम तुमच्या डोळ्यापुढेच की बिलकुलही खीर कोणती फुटणार नाही. आणि गुळाचीच खीर करणार आहे. तर इथं टाकले मी साजूक तूप, पण पहिल्यांदा तर आळीव ना तुपामध्ये भाजून घेतले आणि रात्री जे आहे ना आळीव भिजू घातले होते, जसं की नाही आपले पूर्ण जॉईंट राहू द्या, कंबर राहू द्या, असे गुडघे कुणाचे दुखतात ना तर त्याला जे आहे की नाही आठवड्यातून एकदा पण ही खीर खाल्ली ना तर खूप चांगलं असतंय. घरामध्ये की नाही त्या दिवशी किराणा सामान आवरलं, त्याच्यामध्ये की नाही आळीव निघले, जसं की अंजलीच्या डिलिव्हरीसाठी आणले होते मी. आणि अर्ध्याच्या वर पॅकेट तसंच होतं, तर म्हणलं चला आपण बी करून खावा, म्हणलं नाकाशा डॅडीला पण द्या. तर इथं तर पहिल्यांदा तूप टाकलं, थोडेसे बदाम काजू टाकून मस्त ड्राय होऊ दिले. आणि त्याच्यामध्ये जे आहे की नाही गूळ टाकून जे आहे ना चांगलं शिजवलं मी, जसं की गुळाचं पाणी होईपर्यंत तुपामध्ये शिजवलं आहे. आणि आता त्याच्यामध्ये टाकलेत मी आळीव. आणि पुन्हा वरून जे आहे की नाही थोडेसे पिस्ता वगैरे टाकून दिलेत आता. आणि थोडंसं बारीक गॅसवर की नाही शिजून घ्यायचं. आणि पुन्हा शिजल्यावर जे आहे ना एकदम गॅस जे आहे ना बारीक केला आहे मी. आणि तर सगळं जे आहे ना दूध टाकून दिलं आहे आता आळीवमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आपली खीर जी आहे की नाही, गॅस तर अजून चालूच आहे माझा. आणि बिलकुल आपली खीर जी आहे ना फुटली नाही की काही नाही, तुम्ही बघू शकताय. आणि अशा पद्धतीनं कोणती गुळाची वस्तू जी आहे ना ते छोटीशी टीप जी आहे ना आपण हे केली ना की बिलकुल आपलं कोणतंही गुळाची वस्तू खराब होत नाही की फुटत नाही. आणि खायला पण एकदम स्वादिष्ट आणि शरीराला पण खूप चांगली, जसं की साखर तर बिलकुल आजकाल कमी प्रमाणात सगळेजण खायलेत. तर इथं जे आहे ना आळूची खीर माझी तयार झाली. आणि आकाशच्या डॅडीला मी दिली आहे, त्यांनी जे आहेत ना खाऊन गेले. आणि आता जे आहे की नाही सगळं घराचा सारावारा करून जे आहे ना मला मंदिर साफ करण्यासाठी बसायचे, कारण मंदिर साफ झाल्यावर पुन्हा माझा स्वयंपाक पण आहे. आणि आज आहे शिवजयंती, त्याच्यामुळे ती पण पूजा करायची मला. तर आधीचं सगळं घरदार आवरले ना, आता मी बसणार आहे इथं पूजाला. आणि मंदिरात इतका गर्दा झालता की नाही की बघू शकताय तुम्ही. तुम्हाला दाखवते मी. सामान तर दिसायला थोडं दिसते, पण काढलं की नाही की भरपूर असा पसारा निघते.
चौकड की नाही मंदिर छानसं असं घासून साफ करून घेतलं मी. आणि इतका पसारा निघाला की नाही, पुन्हा लावायला इतका टाईम लागला ना मला. 12 ते 12:30 मला स्वयंपाकाला झाले होते. कारण की नाही मंदिर त्या दिवशी देव घासून घेतले होते आणि मंदिर एकदम आपलं चमचम राहिलं की नाही घरामध्ये, की घर बी छान वाटतंय आणि घवघव बी वाटतंय. आणि देवापाशी बिलकुलही मी कचरा कधी ठेवत नाही. जेव्हा मला टाईम भेटले ना की मी काढून म्हणलं तर घर पण पुसत असते, मंदिर पण धुत असते. आणि देवही असं सणावाराचंच नाही, कधी जी पण आहे ना तेव्हाची जी साफसफाई माझी चालूच असते. कारण की नाही घर आपलं देवाचं घर राहू द्या किंवा आपलं घर राहू द्या, निर्मळ राहिलं ना तरच घरामध्ये घवघव पण वाटतंय आणि बरकत पण असती. तर चला अशा प्रकारे जे आहे ना मी पूजा बी केली, पुन्हाची नाही आपल्या शिवरायाची बी पूजा केली. तर आजचा दिवस माझा असा होता. आणि पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये की नाही मी केला होता इथं मस्त पुलाव, जसं की नाही इथं लिंबू कांदा आणि सगळं की नाही पनीरचा पुलाव केला होता मी, आणि दही आणि त्याच्यासंग सूप केलं होतं. तर संध्याकाळचा मेनू होता मंडळी असा. तर कसा वाटला व्हिडिओ कमी